कवडीमोल भावात शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करणाऱ्या प्रशासनास प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाद्वारे तीव्र विरोध। संक्षिप्त वृत्त असे की तालुक्यातील एकोणा गाव शिवारात गेल्या काही वर्षांपासून खुली कोळसा खाण कार्यरत असून या कोळसा खाण परिसरातून कोळशाची इतरत्र वाहतूक सायडिंग करण्याकरिता वेकोली प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनातर्फे PM गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे ट्रॅकचे बांधकाम होत आहे। याकरिता स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून एकोणा, नायगाव, निमसडा, चरुरखटी गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादन करण्याचे कार्य सुरू आहे। मात्र सदर जमीन अधिग्रहण करताना संबंधित प्रशासनाने प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात येत असल्याचा आरोप करीत त्याची कुठलीही मागणी मान्य न करता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्याचा सपाटा प्रशासनाने लावला आहे असे म्हणत या संदर्भात आम्ही अनेकदा प्रशासनाचे उंबरठे झिजवले। मात्र प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनीचे कवडीमोल भावात अधिग्रहण करण्यात येत आहे असे म्हटले। या पार्श्वभूमीवर परिसरातील पीडित शेतकऱ्यांनी एकत्रित येत दहेगाव परिसरात ठिय्या आंदोलनाचे शस्त्र उगारून आपले आंदोलन सुरू केले आहे। या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी घटनास्थळी जात आंदोलनकर्त्या पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला असता प्रकल्पात गेलेल्या शेतीला योग्य मोबदला देण्यासोबतच इतर काही मागण्यासंदर्भात आम्ही हे ठिय्या आंदोलन करतोय असे म्हटले। यावेळी दहेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल पारकी, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पिंपळशेंडे, श्रीहरी काळे, संजय नांदे, वामन टाले तसेच पीडित शेतकरी उपस्थित होते। आंदोलन करतात नेमकं कारण काय? आम्ही दहेगाव, नायदेव, निमसडा आणि चरुरखटी या भागातील शेतकरी आज काल दिनांक 12 फरवरीपासून ठिय्या आंदोलनासाठी बसलेला। त्याला कारण असं आहे की एकोणा WCL जे आहे त्यांना कोळसा वाहतुकीकरिता इथून रेल्वे लाईन टाकलेली आहे आणि हे रेल्वे लाईन जी टाकत आहे त्यासाठी लागणारी जमीन आमच्या या दहेगाव, नायदेव, निमसडा आणि चरुरखटीच्या शेतकऱ्यांची जमीन त्यांनी अधिग्रहित केलेली आहे आणि या जमिनीचा जो मोबदला आहे तो एकदम अत्यल्प आणि खूप कमी दर असा दिलेला आहे जो कोणत्याही शेतकऱ्याला मान्य होणार नाही। कारण या जागेपासून 100 मीटरवर श्री सिमेंट कंपनीने 30 ते 35 लाख 40 लाखापर्यंत दर दिलेले आहे। आमची अपेक्षा हीच होती की अधिग्रहण करणारे जे अधिकारी आहे, जिल्हा प्रशासन आहे, यांनी या सर्व गोष्टीची शहानिशा करून सर्व या भागात झालेल्या विक्र्या आहे त्यांच्याकडे सर्व डाटा उपलब्ध आहे त्याचा सर्व अभ्यास करून आम्हाला त्या हिशोबाने 30 ते 35 लाख रुपये एकरचा दर आम्हाला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेला। आपण सुद्धा या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालात, नेमकं काय वाटते तुम्हाला या संदर्भात? PM गतिशक्ती योजनेअंतर्गत हे जे रेल्वे सायडिंगचं काम चालू आहे यामध्ये शेतकऱ्यांना जो दर मिळाला आहे आणि ते दर ठरवताना जे अवार्ड केला आहे ज्याला आपण अंतिम निवाडा म्हणतो हा एक चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला। यामध्ये 16 शेतकऱ्यांनी आक्षेपसुद्धा नोंदवले होते परंतु याची कोणतीही दखल न घेता यांनी अंतिम निवाडा पारित केला आणि त्यामध्ये दर काढले आहे ते फक्त 7 लाख रुपये एकरप्रमाणे या लोकांना दर देण्यात आला आहे। या सर्व बाबीचा आम्ही निपटारा करण्याच्या दृष्टीने आयोगाचे OBC आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। त्यानंतर मागील वर्षी 24 जून 2025ला आयुक्त कार्यालयामध्ये मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये रेल्वेचे अधिकारी, WCLचे अधिकारी, त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून मान्य जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि त्यामध्ये कमिशनर मॅडमनी यांना सांगितलं की हा शेतकऱ्यांचा विषय आहे तो एकदम बरोबर आहे आणि याचं जर अवार्ड झालं नसतं तर हा अवार्ड लेवललाच हा प्रश्न सुटला असता, परंतु आता अवार्ड झाला आहे आणि ऑर्बिट्रेटरच्या माध्यमातून हा प्रश्न 3 महिन्यात निकाली काढावा असे त्यांना निर्देश देण्यात आले होते आयोगाच्या मीटिंगमध्ये। पण आज ते 3 महिने तर सोडा, आज 9-10 महिने झाल्यानंतरही प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आहे। आमचा आक्षेप असा आहे कारण यांना जर दखलच घ्यायची नव्हती आणि तिथं यांना आणि आता आम्हाला प्रत्येक वेळेस उत्तर देतात का नाही यांचा अवार्ड झाला आहे आता काही करू शकत नाही। मग आमचं म्हणणं असं आहे का ज्यावेळेस हे सर्व अधिकारी तिथं आले होते मीटिंगला आयुक्त कार्यालयामध्ये त्यावेळेस यांचे तोंडच काही शिवलेले नव्हते तर त्यांनी तिथं भूमिका स्पष्ट मांडायला पाहिजे होती आणि आज एवढे दिवस झाल्यानंतर हे काहीच करत नाही आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असंच आहे की
की जे आयुक्त कार्यालयात जी मीटिंग झाली त्याच्या निर्देशानुसार यांनी हे काम करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जो योग्य मोबदला आहे. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.